नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण किर्चॉफ्स करंट लॉ, व्होल्टेज लॉ, विस्टोन्स नेटवर्क, मीटर ब्रिज हे सर्व पॉइंट आपण पाहिलेले आहेत। आज आपण यावर न्यूमेरिकल जे आहे, प्रॉब्लेम जे आहेत ते आज आपण घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम म्हणलं की विद्यार्थ्याला थोडा कंटाळा येतो, परंतु जर फिजिक्समध्ये जर बॉडी निर्माण केला तर फिजिक्स एवढा सोपा विषय कोणताच नाही आहे। फिजिक्समध्ये लहान लहान गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत, बेसिक कन्सेप्ट पाहिले पाहिजेत, तर आपल्याला फिजिक्स सोपं जाईल। कारण फिजिक्सचा पार्ट हा 80% न्यूमेरिकल असतो आणि 20% थेरॉटिकल असतो। ते जेईई असेल किंवा नीट असेल किंवा सीईटी असेल, तर आपण जास्तीत जास्त प्रॉब्लेम करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही पण घरी होमवर्क म्हणून एक्स्ट्रा प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करा। तर आज आपण काही प्रॉब्लेम घेणार आहोत। आपण किर्चॉफ्स करंट लॉ पाहिलेला आहे। किर्चॉफ्स करंट लॉ मध्ये द अल्जेब्रिक सम ऑफ टोटल करंट ॲट एनी जंक्शन इज इक्वल टू 0। त्यावर एक प्रॉब्लेम आहे। फिगर शोज करंट इन अ पार्ट ऑफ एन इलेक्ट्रिकल सर्किट, फाइंड द करंट एक्स। आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे। त्या फिगर मध्ये एक 2-3 जंक्शन पॉइंट दिलेले आहेत। हा बी जंक्शन पॉइंट आहे, सी जंक्शन पॉइंट आहे, डी जंक्शन पॉइंट आहे। तर आपल्याला माहिती आहे जेवढा इनकमिंग करंट आहे तेवढाच आउटगोइंग असतो। कारण साइन कन्व्हेन्शन असं आहे, इनकमिंग करंट अप्रोचेस टुवर्ड द जंक्शन विल बी पॉझिटिव्ह आणि लिव्हिंग द जंक्शन अप्रोचेस टुवर्ड द लिव्हिंग द जंक्शन विल बी ट्रीटेड एज निगेटिव्ह आपण त्याला म्हणतो। सो तर आपण हा ओ पॉइंट आहे, इनकमिंग करंट हा I1 आहे। These are the circuit of electrical circuit आहे। हा इनकमिंग करंट आहे। This current is reached at the point B. They are divided into two ways. Some current will be flow R in the direction, some current will be R in the direction. So this current is I2 and this current is I3. By applying Kirchhoff's current law, Kirchhoff's current law at junction B. तर at junction B मध्ये इनकमिंग करंट किती आहे? इनकमिंग करंट फक्त I1 आहे। आउटगोइंग करंट किती आहे? I2 प्लस I3 आहे। I2 आणि I3 आहे। हे आउटगोइंग करंट आहे, म्हणजे इनकमिंग करंट इक्वल टू आउटगोइंग करंट असेल। I1 दिलेले आपल्याला 17 आहे, 17 एंपियर आहे। I2 पण दिलेला 3 एंपियर आहे, 3 एंपियर आणि आपल्याला I3 काढून घ्यावं लागेल। सो I3 इक्वल टू 17 मायनस 3, सो I3 इज इक्वल टू 14 एंपियर। हा करंट किती आला? 14 एंपियर आला। I3 इज इक्वल टू 14 एंपियर। मग इथे इनकमिंग कोणता आहे? आता हा इनकमिंग आहे। पुन्हा आणखी या ठिकाणी दोन करंट आहेत। एक आहे हा इकडं जंक्शन कडे येणारा करंट आहे, हा देखील जंक्शन कडे येणारा करंट आहे आणि आउटगोइंग करंट हा आहे। ॲट जंक्शन पॉइंट सी, हा जंक्शन पॉइंट आहे। इनकमिंग करंट कोणते कोणते? I3 आणि I4 आहे। सो I3 प्लस I4। आउटगोइंग करंट कोणता आहे? I5 आहे। हा आउटगोइंग करंट आहे, म्हणजे इनकमिंग करंट इक्वल टू आउटगोइंग करंट। मग इनकमिंग करंट आपल्याला माहिती आहे, I3 ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे। आता किती आहे? 14 आहे, 14 एंपियर। I4 हा 2 एंपियर आहे, 2 इक्वल टू हा I5 आहे। सो I5 इक्वल टू किती असेल? 16 एंपियर्स। म्हणजे आपलं I5 ची पण किंमत आपल्याला भेटली आहे। आपल्याला व्हॅल्यू कोणती काढायची? एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे। या ठिकाणी या ब्रांच मध्ये करंट किती असेल?
सो I5 ची व्हॅल्यू आपण काढली ॲट जंक्शन पॉइंट डी, ॲट जंक्शन पॉइंट डी या पॉइंटला इनकमिंग करंट कोणता आहे? फक्त एकच इनकमिंग करंट आहे आणि दोन्ही आउटगोइंग करंट आहे. इनकमिंग करंट कोणता आहे? I5 इक्वल टू I6 प्लस I7, I6 प्लस I7 आहे. सो I5 आपल्याला माहित आहे किती आहे. I5 ही आहे 16 एम्पियर आणि I6 आपल्याला किती आहे? हा x त्याची व्हॅल्यू x आहे कारण I6 ची व्हॅल्यू x आहे प्लस I7 किती आहे? 9 एम्पियर आहे. हा 9 एम्पियर आहे. सो x इक्वल टू 16 मायनस 9, हा इकडे 9 इकडे आला मायनस झाला. सो x इक्वल टू काय असेल? x इक्वल टू 16 मायनस 9 म्हणजे किती झालं? 7 एम्पियर. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ x म्हणजे I6 करंट किती असेल? 7 एम्पियर असेल आणि तोच आपल्याला विचारलेला आहे फाइंड द करंट ऑफ x. सो फ्रॉम दिस फिगर द x इज 7 एम्पियर. The next problem is a battery of EMF 4 volt and internal resistance 1 ohm is connected in parallel. अगोदर एक एक लाईन वाचून त्याची फिगर काढण्याचा प्रयत्न करा. A battery of EMF 4 volt, एक बॅटरी आहे त्याचा EMF किती आहे? 4 व्होल्ट आहे आणि इंटरनल रेजिस्टन्स या बॅटरीचा एक इंटरनल रेजिस्टन्स आहे तो किती आहे? 1 ओहमचा आहे. इज कनेक्टेड इन पॅरलल विथ द अनदर बॅटरी. याच्या अक्रॉस मध्ये एक बॅटरी दुसरी बॅटरी आहे त्याचा EMF किती आहे? 1 व्होल्ट आहे. हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे आणि इंटरनल रेजिस्टन्स इज 1 ओम. याचा पण 1 ओम आहे रेजिस्टन्स. अँड इन ब्रॅकेट मध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघा. विथ देअर लाईक पोल्स कनेक्टेड टुगेदर. म्हणजे काय? लाईक म्हणजे काय? निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. याची निगेटिव्ह या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे, पॉझिटिव्ह या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे. हे झालं दोन्ही बॅटरी एकमेकाला पॅरलल आहेत. देन द कॉम्बिनेशन इज युज्ड टू सेंड द करंट थ्रू अन एक्सटर्नल रेजिस्टन्स. म्हणजे यापासून निघणारा दुसरा जे करंट आहे आउटसाइडला तो किती आहे? एक्सटर्नल रेजिस्टन्स किती येतो? हा एक्सटर्नल रेजिस्टन्स असतो तो आहे सेंड करंट थ्रू अन एक्सटर्नल रेजिस्टन्स ऑफ 2 ओम. हा कितीचा आहे? 2 ओमचा आहे याच्या अक्रॉस मध्ये. सो दीज आर द सर्किट डायग्राम ऑफ द प्रॉब्लेम. तर काय करावं आपल्याला याच्यामध्ये? अप्लाइंग द किर्चॉफ्स सेकंड लॉ और व्होल्टेज लॉ. याला अगोदर लूप कन्सिडर करून घ्या. ए पॉइंट नाव देऊन द्या अगोदर. ए बी सी. हा डी पॉइंट आहे, हा ई पॉइंट आहे, हा एफ पॉइंट आहे. आपण करंट मोज आर इन दी डायरेक्शन. हा I1 करंट आहे, हा असा मोजतो. या बॅटरीचा हा I2 करंट आहे. हा करंट I1 प्लस I2 आहे कारण इनकमिंग करंट हा आहे. हे दोन इनकमिंग आहेत, हे आउटगोइंग करंट आहे. सच करंट आर इन दी डायरेक्शन, also in the direction. So these are the direction of current. आपल्या करंटची डायरेक्शन माहिती झाली आपण अगोदर मार्किंग करून या डायरेक्शन ऑफ करंट कसा फ्लो होतो या ठिकाणी. या बॅटरीचा EMF 4 व्होल्ट आहे, या बॅटरीचा EMF 1 व्होल्ट आहे, याचा इंटरनेशनल 1 ओम आहे, याचा 1 ओम आहे आणि ह्या दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत आणि दोन्हीच्या अक्रॉस मध्ये हा एक्सटर्नल रेजिस्टन्स हा 2 ओमचा आहे. So these are the electrical circuits. Calculate the current through external resistance. याच्यामध्ये करंट किती फ्लो झाला आपल्याला काढायचं आहे. कुठं? एक्सटर्नल रेजिस्टन्स मध्ये. So apply Kirchhoff's second law. सेकंड लॉ म्हणजे कोणता? व्होल्टेज लॉ. The algebraic sum of total EMF
in a circuit is equal to algebraic sum of product of current and resistance. According to the sign convention, काय असेल? In the direction of flow of current, potential is opposite. ह्याचं करंट जर प्लस असेल, बघा डायरेक्शन ऑफ करंट, त्याचं पोटेन्शियल काय असेल? त्या ठिकाणी पोटेन्शियल हे मायनस असेल. म्हणजे काय असेल? आता हा करंट आपण अकॉर्डिंग टू 3 लूप्स, या ठिकाणी 3 लूप कन्सिडर होतात. कोणते कोणते? ए बी सी डी ई एफ ए हा एक लूप आहे. आपण एक लूपचं नाव लिहू अगोदर. ए बी सी डी ई एफ ए हा एक लूप झाला. दुसरा लूप आहे बी सी डी ई बी हा सेकंड लूप आहे. आणि तिसरा लूप जे आहे ए बी ई एफ ए हा एक लूप आहे. परंतु आपल्याला फक्त I1 आणि I2 च्या किमती आपल्याला काढायची त्या ठिकाणी, म्हणजे टोटल करंट याच्यामध्ये काढायचे आपल्याला. I1 आणि I2 आपण काढलं की एक्सप्लेनेशन मध्ये करंट निघतो या ठिकाणी. सो अप्लाइंग द किर्चॉफ सेकंड लॉ टू द लूप A B C D E F A. सो सच करंट विल मूव फ्रॉम दॅट पॉइंट. ए पासून सुरुवात होतो करंट, हा इथं आला, हा इथं या ठिकाणी करंट आहे या रेजिस्टन्स मध्ये. याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल काय असेल? आता there is a minus sign, I1 plus I2, I1 plus I2 ह्याला करंट झाला. आणि रेजिस्टन्स किती आहे? रेजिस्टन्स हा 2 ओहम्स आहे. हा करंट कुठं पोहोचला? या ठिकाणी. नंतर हा वर गेला, या ठिकाणी करंट आला आहे. या ठिकाणचा रेजिस्टन्स किती आहे? मायनस साइन इन द डायरेक्शन ऑफ करंट आहे, मायनस साइन. आणि या ठिकाणचं पोटेन्शियल काय असेल? करंट हा कोणता आहे? हा करंट I2 आहे. हा करंट कोणता आहे? आता हा I2 आहे, सॉरी I1 करंट आहे. या ठिकाणचा I1 करंट आहे, I1 इंटू 1 ओहम्स. आणि पुन्हा या बॅटरी पेक्षा आला तर बॅटरी किती आहे? प्लस 4 व्होल्ट इज इक्वल टू 0. बघा लक्षात घ्या, ए बी सी या ब्रँचमध्ये कोणताही रेजिस्टन्स नाही आहे. हा कुठं पोहोचला? या ठिकाणी पोहोचला. तर मायनस I1 प्लस I2 हा करंट किती आहे? तर इथे इन्कमिंग करंट I1 आहे, हा I2 आहे. I1 प्लस I2 हा टोटल करंट झाला. म्हणजेच काय झालं? मायनस I1 प्लस I2 इंटू 2 मायनस ऑफ I1 इंटू 1. इथं रेस्ट करंट कोणता आहे? I1 आहे. I1 इंटू 1 प्लस 4. या बॅटरीचा EMF किती आहे? 4 आहे, इक्वल टू 0. सो मायनस ऑफ 2 इंटू I1 या दोन लगेच गुणाकार करून घ्या. मायनस ऑफ 2 इंटू I2 मायनस ऑफ I1 प्लस 4 इक्वल टू 0. नंतर त्याला मल्टिप्लाय करा मायनसनी. सो 2 ऑफ I1 हे 2 I1 आणि या ठिकाणचं मायनसने मल्टिप्लाय केलं आपण, किंवा अगोदर फक्त हे करून घ्या. मायनस 2 I1 आणि मायनस I1 मायनस 3 I1 मायनस 2 I2 आणि प्लस 4 इक्वल टू 0. थ्रोट मायनसने मल्टिप्लाय करून घ्या. 3 I1 प्लस 2 I2 मायनस 4 पुढे गेला आणि प्लस 4. मायनसने मल्टिप्लाय केलं ते मायनस होईल, मायनस मध्ये प्लस होईल. त्याला इक्वेशन नंबर 1 द्या. 3 I1 प्लस 2 I2 इक्वल टू मायनस 4 पुढे गेला प्लस झाला. 3 I1 plus 2 I2 is equal to 4. These are the equation number 1. Again, we have to apply the Kirchhoff's voltage law or second law to the loop. कोणता लूप असेल या ठिकाणी? आता लूप आहे B C D E B. लूप कोणता आहे? B C D E B. कारण या ठिकाणचा आपल्याला I1 माहित आहे, आता I2 माहित आहे. तर या दोन लूप मध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला करंट I1 I2 च्या किमती काढता येतात. सो इन दिस लूप बघा, या ठिकाणी आता बी पासून हा निघाला करंट या ठिकाणी पोहोचला. म्हणजेच काय झालं? मायनस ऑफ I1 प्लस I2 इंटू 2. हा करंट या ठिकाणी पोहोचला. आपण इकडे जातो आहे पुढं मायनस I2 इंटू 1 आणि प्लस ऑफ 1 व्होल्ट इज इक्वल टू काय असेल? 0. इथं पोटेन्शियल किती असेल? I1 प्लस I2 इंटू R 2 आहे, इंटू घेतलं. हा करंट त्या ठिकाणी पोहोचला
कारण ब्रँच बी सी डी ई बी आहे या ठिकाणी पोहोचला. सो काय असेल या ठिकाणी आता रेजिस्टन्स किती आहे 1 ओहमचा आहे इंटरनल रेजिस्टन्स आणि करंट किती आहे I2 आहे मायनस I2 इंटू 1 प्लस EMF आहे 1 व्होल्ट. सो 1 इक्वल 0. सो मायनस ऑफ I1 किंवा आपण दोन्ही गुणाकार करून घ्या लगेच 2I1 मायनस 2I2 मायनस I2 प्लस 1 इक्वल टू 0. सो थ्रूआउट हे मायनस 2I1 मायनस 2I2 आणि मायनस I2 मायनस 3I2 प्लस 1 इक्वल टू 0. याला मायनस टू थ्रूआउट मायनस मल्टिप्लाय करा 2I1 प्लस 3I2 इक्वल टू ही मायनस होईल पुढून हे 1. इक्वेशन नंबर सेकंड. आपण फर्स्ट इक्वेशन आणलं आहे, सेकंड इक्वेशन आणलं आहे. सॉल्विंग दिस टू इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 1 and 2. So 3I1 plus 2I2 equal to 4 आणि 2I1 plus 3I2 equal to 1. Solving it to equation, याला आपण 2 ने मल्टिप्लाय केला, याला आपण 3 ने मल्टिप्लाय केला. 2 3 6 6I1 2 2 4 4I2 equal to 8. Then 2 6I1 plus 9I2 equal to 3. बघा या ठिकाणी याला 2 ने गुणाकार केला, याला 3 ने गुणाकार केला. 6I1 plus 4I2 equal to 8. 6I1 plus 9I2 equal to 3. Minus minus minus. This should be cancel. किती आलं या ठिकाणी आता 5I2 मायनस आलं इक्वल टू मायनस ऑफ म्हणजे प्लस 5 आणि I2 इक्वल टू किती आलं 5 डिवाइड बाय 5 साइन मायनस साइन आणि I2 इक्वल टू किती आलं -1 एम्पियर. हा आला I2 करंट आला. आता आपला I2 करंट माहीत झाला, आपला I1 काढता येतो. कोणत्या एका इक्वेशन ठेवून टाका त्या ठिकाणी. सो 2I1 प्लस 3I2 इक्वल टू 1 आहे. सो 2I1 प्लस 3 इंटू I2 ची किंमत आपल्याकडे किती आहे -1 आहे. हे -1 इक्वल टू 1. सो 2I1 मायनस ऑफ 3 इक्वल टू 1. सो 2I1 इक्वल टू हे -3 आहे पुढे प्लस होईल 1 प्लस 3 होईल आणि 2I1 इक्वल टू 4 आणि I1 इक्वल टू 4/2. सो I1 इक्वल टू 2 एम्पियर्स. I1 इक्वल टू 2 एम्पियर. आणि टोटल करंट आपल्याला माहिती आहे, टोटल करंट इज I इक्वल टू I1 प्लस I2 आहे या ब्रांचमधला. सो I इक्वल टू I1 ची किंमत आपल्याला माहिती आहे 2 आहे, I2 ची किंमत -1 आहे म्हणजे I इज इक्वल टू 2 - 1. सो I is equal to 1 amperes. So this is the current flowing through the external resistance is I is equal to 1 amperes. The next problem is 4 resistances 4 ohm, 4 ohm, 4 ohm and 12 ohm form a Wheatstone's network. Find the resistance which when connected across the 12 ohm will balance the network. म्हणजे काय असेल, आपल्याला नेटवर्क बॅलन्स करण्यासाठी जे पॅरललमध्ये रेजिस्टन्स लावलेला आहे तो आपल्याला काढायचा आहे. आपल्याला माहित आहे व्हीटस्टोन्स नेटवर्क काय आहे. हे एक व्हीटस्टोन्स नेटवर्क आहे. हा एक रेजिस्टन्स आहे, हा एक रेजिस्टन्स आहे, हा एक रेजिस्टन्स आहे आणि हा एक रेजिस्टन्स आहे. बॅटरी की आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, EMF आहे, की आहे. हा R1 आहे, हा R2 आहे,
हा R3 आहे आणि हा R4 आहे. याची किंमत आपल्याला दिलेली आहे 4 ओम आहे. R2 4 ओम आहे, R3 हा 4 ओम आहे आणि R4 हा 12 ओमचा आहे. 12 ओम आहे. पण for Wheatstone network, find the resistance which when connected across the 12 ohm it will balance the network. या रेजिस्टन्सच्या अक्रॉस मध्ये एक आपण दुसरा रेजिस्टन्स लावलेला आहे. नेटवर्क विल बॅलन्स आहे. त्याचं नाव दिलं आपण, त्याला एक्स नाव देऊ. त्याला आपण एक्स नाव देऊ. ते आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. R1 ची व्हॅल्यू दिलेली आहे, R2 दिलेला आहे, R3 दिलेला आहे. 12 ओमच्या अक्रॉस मध्ये आपला एक्स रेजिस्टन्स लावलेला आहे. बॅलन्सिंग कंडिशन आपल्याला माहित आहे. द बॅलन्स्ड कंडिशन is R1 by R2 equal to R3 by R4. ही बॅलन्स्ड कंडिशन आहे व्हीटस्टोन नेटवर्कची. अगोदर आपल्याला हे पॅरलल कॉम्बिनेशन काढून घ्यावं लागेल, कारण 12 ओमच्या अक्रॉस मध्ये हा एक्स रेजिस्टन्स लावलेला आहे. दिस कॉम्बिनेशन इज अ पॅरलल कॉम्बिनेशन. सो 1 बाय किंवा असं आपण 12 ओम resistance is parallel with X. with म्हणण्यापेक्षा आपण 12 ohm resistance is parallel to X. So 1 by Rp equal to काय असेल 1 by R1 plus 1 by R2. 1 by R1 आपल्याला माहिती आहे किती आहे, 12 ओम आहे. हा 12 चा आहे आणि दुसरा हा X आहे. एक 12 आहे, दुसरा X आहे. हे आपलं पॅरलल कॉम्बिनेशन आपण काढून घेऊ. इक्वल टू हा 12 into X, देन या ठिकाणी X इथं 12. 1 by Rp equal to, so Rp equal to 12x divided by x plus 12. x plus 12. So Rp ची व्हॅल्यू आपल्याला माहिती झाली. आता मग आपण काय घेतलं या ठिकाणी, हा R4 नसून काय असेल या ठिकाणी Rp असेल. सो बॅलन्सिंग कंडिशन मध्ये काय करणार आपल्याला, हा Rp असेल, हा Rp असेल. सो R1 by R2 equal to R3 by Rp. So R1 किती आपल्याकडं 4 आहे, R2 हा 4 आहे, R3 हा 4 आहे आणि Rp ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 12x divided by x plus 12. So this will be cancelled आणि 1 equal to हा पॉवर वर गेला म्हणजे 4 into x plus 12 divided by 12x. So 12x equal to 4x plus 48. So 12x minus 4x equal to 48. So 12 मधून 4 गेले, so 8x equal to 48. So x is equal to 48 divided by 8. So x equal to 6 ohm. So this is the value of resistance X. The such resistance will balance the network across 12 ohm. X is equal to 6 ohm. The next problem is a set of 3 coils having resistances 10 ohm, 12 ohm and 15 ohm are connected in parallel. This combination is connected in series with series combination of 3 coils of the same resistances. Calculate the total resistance and current through the circuit if the battery of EMF is 4.1 volt is used for driving the circuit. प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे ते आपल्याला समजलं तर प्रॉब्लेम सुटतात.
बघा सेट ऑफ 3 कॉइल्स आहेत, त्याचे रेजिस्टन्स पण आपल्याला दिलेले आहे 3 आणि दे आर कनेक्टेड इन पॅरलल. 3 रेजिस्टन्सेस हे पॅरलल मध्ये काढून घ्या. हा दुसरा, हा तिसरा आहे. हे 3 रेजिस्टन्स आहेत. याला आपण R1 म्हणू. R1 हा 10 ओहमचा आहे, हा R2 हा 12 ओहमचा आहे, हा R3 हा 15 ओहमचा आहे. म्हणजे these 3 रेजिस्टन्सेस दे आर कनेक्टेड इन पॅरलल. पुढे काय म्हणलं आहे, दिस कॉम्बिनेशन इज कनेक्टेड इन सिरीज. हेच कॉम्बिनेशन, हे बघा, हेच कॉम्बिनेशन, दिस कॉम्बिनेशन दे आर कनेक्टेड इन सिरीज ऑफ 3 कॉइल्स ऑफ द सेम रेजिस्टन्सेस. याची व्हॅल्यू हीच आहे. म्हणजे काय असेल या ठिकाणी, आता हे सिरीज मध्ये लावले आपण 3 रेजिस्टन्स, 1 हा 2 आणि हा 3. याला आपण सिरीज मध्ये लावलेले आहेत आणि याच्या अक्रॉस मध्ये मी एक बॅटरी लावलेली आहे. एक बॅटरी आहे. या बॅटरीचा ईएमएफ आपल्याला दिलेला आहे 4.1 व्होल्ट. 4.1 व्होल्ट. हा R1 आहे, हा R2 आहे, हा R3 आहे, हा R4 आहे, हा R5 आहे, हा R6 आहे, R4 हा 10 ओहम आहे, R5 हा 12 ओहम आहे आणि R6 हा किती आहे, 15 ओहम आहे. आपल्याला माहिती आहे इकडं करंट are in the directions. So these 3 resistances they are connected in parallel. आपल्याला काय काढायचं आहे, कॅल्क्युलेट द टोटल रेजिस्टन्स इन द सर्किट. या सर्किट मध्ये नाव द टोटल रेजिस्टन्स काढून घ्या. ही सिरीज कॉम्बिनेशन, ही पॅरलल कॉम्बिनेशन आहे. पॅरलल कॉम्बिनेशन आपला फॉर्म्युला माहित आहे. पॅरलल कॉम्बिनेशन काय असेल, 1 by Rp equal to 1 by R1, 1 by R2, 1 by R3. 1 by Rp equal to R1 किती आहे, 10 ओहम आहे, R2 हा 12 आहे, R3 हा 15 आहे. सो 1 by Rp equal to लसाव्याला 60, इकडं 6, 12 पंचे 60, 5, 15 चौक 60, 4 आलं. 1 by Rp equal to याची बेरीज 15 divided by 60. So 1 by 4 and Rp is equal to 4 ohm. हा 4 ओहम आहे. आता पॅरलल कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती आला, 4 ओहम आलेला आहे. आपण आता फिगर मध्ये काय या ठिकाणी, आता फिगर मध्ये हे बघा, ही एक फिगर येईल. आता हा Rp असेल, हा R4 असेल, हा R5 आहे, हा R6 असेल. याचं कॉम्बिनेशन इथं आलेलं आहे. हा R4 या ठिकाणी, R5 इथं आहे, R6 इथं आहे. ऑल दीज आर कनेक्टेड इन सिरीज. सर्वच्या सर्व सिरीज मध्ये आहेत. सो याला आपण RS म्हणू. आपण RS इज इक्वल टू Rp प्लस R4 प्लस R5 प्लस R6. कारण टोटल रेजिस्टन्स आपल्याला काढायचा आहे. सो RS इज इक्वल टू काय असेल, Rp ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 4 आहे, प्लस R4 किती आहे, R4 हा 10 आहे, R5 हा 12 आहे आणि R6 हा 15 आहे. सो RS इज इक्वल टू किती ते बघा बरं. आता 10 × 14, 14 × 16, 16 × 10, 26, 26 आणि 10, 36, 36 × 41, 41 ओहम. RS इज इक्वल टू 41 ओहम. म्हणजे आपला
रेजिस्टन्स किती आला 41 ओम्स. दुसरं काय विचारलं आपल्याला, कॅल्क्युलेट द टोटल रेजिस्टन्स काढला आपण. तर करंट थ्रू द सर्किट, या सर्किटमध्ये करंट किती असेल, तर आपल्याला माहिती आहे करंट इज इक्वल टू आय इज इक्वल टू ई बाय आर एस आहे. ई किती आहे 4.1 आहे, दिलेलं आहे आपल्याला 4.1. आर एसची व्हॅल्यू 41 आहे. सो टोटल करंट आय इज इक्वल टू हे किती या ठिकाणी हा 0.1 एम्पियर. सो दिस इज द टोटल करंट. टोटल करंट म्हणजे टोटल करंट थ्रू द सर्किट इज 0.1 amperes. The next problem is find the unknown resistance in a meter bridge experiment if resistance of 20 ohm in right gap is connected and X is in left gap. The null point is at 60 cm from left end of the wires. So given data is unknown resistance आपल्याला काढायचा आहे. रेजिस्टन्स हा राईट गॅप मध्ये 20 ओमचा आहे. द नल पॉइंट इज ॲट 60 सेंटीमीटर फ्रॉम लेफ्ट एंड. याला आपण LX ची व्हॅल्यू म्हणतो, ही आहे 60 सेंटीमीटर. हा गिवन डाटा आहे. पण प्रॉब्लेम सोडवते वेळेस आपण त्याची थेअरी माहिती आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. काय थेअरी मध्ये मीटर ब्रिज मध्ये हे युनिफॉर्म वायर आहे, रेल्वे स्ट्राइक राउंड वुडन बोर्ड्स दे फॉर्मिंग द टू गॅप. आणि या दोन गॅप मध्ये हा पहिला गॅप आहे आणि हा दुसरा गॅप आहे. हा दुसरा गॅप आहे. पहिल्या गॅप मध्ये हा एक्स रेजिस्टन्स आहे, दुसऱ्या गॅप मध्ये हा रेजिस्टन्स बॉक्स आहे. नंतर याच्या अक्रॉस मध्ये बॅटरी आहे, की आहे, तर रिओस्टॅट आहे. हा RH आहे, हे की आहे, हे बॅटरी की आहे. हा पॉइंट बी आहे. इथून एक आपण गॅल्व्हनोमीटर टू द की जॉकी आपण. हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, हा सी पॉइंट आहे. इन मीटर ब्रिज मध्ये आपण सांगितलं आपल्याला हा अननोन रेजिस्टन्स काढायचा आहे. कंडिशन आपल्याला माहित आहे अननोन मीटर ब्रिजची. काय कंडिशन आहे, X अपॉन R इज इक्वल टू LX अपॉन LR. X अपॉन R इज इक्वल टू LX अपॉन LR. अननोन रेजिस्टन्स आपल्याला काढायचा असेल तर आपण X इज इक्वल टू R इंटू LX अपॉन LR हा फॉर्म्युला यूज करतो. आपल्याला काय दिलेलं आहे, हा रेजिस्टन्स दिलेला आहे आपल्याला. हा आहे 20 ओम्स आहे. X आपल्याला काढायचा आहे. अननोन रेजिस्टन्स इन ए मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट इज द रेजिस्टन्स ऑफ 20 ओम. The right gap is connected and X is in the left gap. Null point is at 60 cm from left. 60 cm from left end आहे. म्हणजे डावीकडून आपल्याला 60 सेंटीमीटर गेलेला आहे. हा काय आहे, LX आहे. आपल्याला माहिती आहे टोटल लेंथ किती आहे, 100 सेंटीमीटर आहे. जर 60 सेंटीमीटर गेला LX असेल तर LR किती असेल, सो LR हा 40 असेल. कारण LX प्लस LR इक्वल टू 100 आहे. मग LX आपला किती दिलेला आहे या ठिकाणी, LX हा 40 आहे, 60 आहे. सो 100 मायनस 60 इक्वल टू हा किती असेल, 40 असेल. LR हा 40 असेल. सो LX माहित आहे, LR माहित आहे, R माहित आहे. सो X इज इक्वल टू R आहे 20 इंटू LX किती आपल्याकडं, LX हा 60 आहे आणि LR हा किती आहे, 40 आहे. सो इज 2 X इज इक्वल टू 60 बाय 2 and X is equal to 30 ohm. So this is the value of X and 30 ohm. They are connected in the left gap